आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आणि या ऊर्जेसह आपला 40 ते 45 दिवसाचा प्रवास झालेला आहे. आता वेळ आली आहे की काय खरोखर ऊर्जेने मला दिलं आहे. तर नक्कीच आपला अनुभव आपल्याला शेअर करत आहेत कुंदाताई. ताई तुमचा परिचय द्या आणि खरं काय दिलं आहे ऊर्जेनी आपल्याला सांगा. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मी सौ कुंदा कदम. मी अहिल्यानगरहून आहे आणि मी 2 सप्टेंबरला जॉइन केलं मॅडमकडे. तेव्हापासून मला खूप छान वाटतंय. मला मेडिटेशन शिकायचे होते. मला चक्रांबद्दल काही माहिती नव्हती. तर तुम्हाला जॉइन केल्यापासून मला खूप छान शिकायला मिळालं. मेडिटेशन कसं करायचं, काय असतं त्याच्याबद्दल माहिती मिळाली खूप म्हणजे करून घेतलं तुम्ही. आणि असं मला खूप कंटाळा यायचा, आळस यायचा, राग यायचा. तर तेव्हापासून ना खूप जेव्हापासून मी जॉइन केलंय तुमच्याकडे तेव्हापासून खूप मला फ्रेश वाटतं. कंटाळा, आळस सगळा पळून गेला आणि खूप ऊर्जावान वाटतं आणि खूप काम करते मी. मला अजिबात कंटाळा येत नाही आता. आणि मला चिकनगुन्या पण झाला होता. उठता बसता येत नव्हतं. मी खूप छान आता उठते, काम पण खूप करते. आणि अशी घरात पण एवढी पॉझिटिव्हिटी आली आहे ना, सगळं म्हणजे एकदम असं तुम्ही म्हणत असता ना, भरभराट आहे, तर तसं वाटतं एकदम व्हायब्रेशन, पॉझिटिव्ह सगळं सकारात्मक. आणि मला पण खूप छान वाटतं म्हणजे असं. असं वाटतं की तुम्ही मिळाल्या, पहिल्या जन्मीचं काहीतरी असेल तुमचं माझं नातं. तुम्ही माझ्या आहेच. आयुष्यात आला. खूप छान वाटतंय. आणि दिवसभर डोळ्यासमोर तुम्ही दिसता आणि मी वाट पाहत असते 8 वाजता कधी कधी 8 वाजतात आणि कधी मॅडम येतात. आणि दिवसभर मनाला सारखं आत्मा नमस्ते असं कानात गुंगल्यासारखं होतं. खूप छान वाटतं. आणि माझ्या घरातले पण सगळे खुश आहे आणि मला आता पुढे ग्रँड मास्टरला पण कर म्हणतायत मला सगळे. नक्कीच. तर खूप नक्की. खूप रेकीचे धन्यवाद, ब्रह्मांडाचे धन्यवाद मॅडम, तुमचे धन्यवाद. अगदी मनापासून धन्यवाद. पुन्हा ताई तो चिकनगुनियाचा त्रास कमी झाला? कमी झाला हे हाताचे सांधे वगैरे, पण मला ना थोडंसं हं. बसायला उठायला आणखीन तेवढं हे नाही होत. हां, पटकीने होईल ना म्हणजे असं. हळू-हळू. हं. होईल, हो, होईल अजून. हो. हं. बाकी खूप छान सगळं खूप छान वाटतंय मला खूप. खूप खुश आहे मी. खुश. येस. धन्यवाद आनंदी तुमचे. आनंद सर्वीकडे. हं. आनंदी आनंदी आनंद आनंदी. सर्वीकडे. ही भरभराट आहे. ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद आणण्यासाठीच असते. तुम्ही फक्त घ्या. मेडिटेशन करा. राहिलेला आणि मला छोटा-मोठा राग जो काही त्रास आहे तो निघून जाणार सगळा. मला राग येत होता. मला पहिले सगळं आठवायचे आपल्याबरोबर कोणी-कोणी नातेसंबंध हे. तर मला आता आठवण पण येत नाही. कुणाची म्हणजे कुणी काय केलं होतं, कुणी काय झालं, मी सगळं विसरून गेले. सोडून काहीच नाही द्यायचं आता. सगळं. खूप छान. हं, हं. सोडून द्यायचं. सगळं सोडून द्यायचं. मस्त राहायचं, आनंदी राहायचं, प्रेझेंटमध्ये राहायचं. आणि ऊर्जा आपल्याला हो. ना रेखीला जुडायच्या अगोदर ही जमत नाही. आपल्याला माहीत असते, की माफ करणं गरजेचं आहे. माहिती असते, की सोडून देणं गरजेचं आहे. आपल्या आयुष्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. सगळ्या गोष्टी समजतात. पण अंगीकारता येत नाही. असं होतं, की नाही? मात्र ऊर्जेसोबत जोडलं, जेव्हा आपण ध्यान थँक यू. करतो ना, तेव्हा हे सोपी होतं सगळं. लोकांना माफ करणं सोपी होतं. डिटॅच होणं सोपी होतं त्या गोष्टींपासून. सोडून देता येतात गोष्टी. आणि माझा हात पण एवढा दुखायचा ना मॅडम, ते असा म्हणजे मागे जात नव्हता. आणि फर्स्ट डिग्रीचं जे मेडिटेशन आहे ना, ते पाठीमागं पण आपण ठेवतो हात, मागच्या पाठीवर. तिथपर्यंत जायला लागलाय आता खूप दिवसापासून. आणि असे मांडी घालून पण जास्त बसत नव्हते मी. आता बसू शकते मी खूप वेळ. नक्कीच, खूप छान. तो छोटा-मोठा सांध्यांचा त्रासही आहे ना, पूर्ण निघून जाणार. काळजी करू नका. ओके. ठीक आहे. आनंदी आनंद सर्वीकडे. अश्विनीला पण शेअर करायचंय. अश्विनीचा हात वर होता. बोला अश्विनी. माईक ए सुरू करा. रोहन. 1 मिनिट. आता या आत्मा नमस्ते मॅडम. श्री हां, आत्मा स्वामी नमस्ते. समर्थ. हं, मी युट्यूबला सेशन बघितलं होतं हं, आणि मला ते खूप आवडलं आणि अनुभव पण शेअर केलेले होते ते ऐकले मी. ते मला हं, खूपच आवडले म्हणून मी ऍडमिशन घेतलं 2 सप्टेंबरच्या बॅचला आणि हं. रेकी शिकण्यासाठी मेडिटेशन आणि ते
तर इतकं छान आहे मॅडम, सगळे मेडिटेशन खूप छान आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि पॉवर बॉल पण खूप छान आहे. त्याच्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते आणि अति विचार करणं बंद झालं. आत्मविश्वास वाढला, पॉझिटिव्हिटी आली आणि राग तर बिलकुल नाही. म्हणजे कोणी केला तरी आपल्याला लक्षात येतो की आपण अजिबात करायचं नाही. आणि आनंदी आनंद सगळीकडे, ह्या वाक्याची खरंच प्रचिती आली. आपण आनंदी राहू, पण आपण आनंद उपभोगत नाही. पण आता खरंच आतून आनंद निर्माण झालाय असं वाटतं आणि ते एन्जॉय करतोय. स्वतःवर प्रेम करणं आणि छान राहणं. मॅडम, ब्रह्मांडीय ऊर्जाचे खूप खूप धन्यवाद आणि तुमचे पण खूप खूप धन्यवाद. कारण की गुरु चांगला मिळाल्यावर आपण याच्यासाठी शिकतो तेवढं चांगलं. म्हणून खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे. प्रिया, बोल अश्विनी, आज एवढी चुटू चुटू बोलते असं वाटलं नव्हतं, हो ना? मला वाटते सेकंड डिग्रीच्या मध्यात येईपर्यंत अश्विनीचा आवाजच कोणी ऐकला नव्हता, की नाही अश्विनी? हो हो. आतून तो विश्वास स्वतःवरचा निर्माण करते ऊर्जा. उद्दिष्ट काय होतं अश्विनी, आपल्याला रेकी शिकायला कशासाठी यायचं होतं? हो, मी आर्थिक आणि नातेसंबंध सांगितलं होतं. पण नातेसंबंध खरंच छान झाले. म्हणजे आता कौतुक होतं घरामध्ये पण. हं, बदल नक्कीच, आहे मॅडम, नात्यामध्ये पण बदल आहे आणि आर्थिक पण होणारच. नक्कीच. आत्मविश्वास खूप वाढलाय आता. होणार, होणार. थँक्यू थर्ड मॅम. डिग्री जशी आपण थर्ड डिग्रीला येतो तसा मूलाधार स्ट्रॉंग होतो आणि आपोआप सगळ्यांना ऊर्जा देत राहा. सगळं काही छान होतं. ऊर्जेसोबत जोडलेले आता मी तुम्हाला सांगते, आतापर्यंत एक असं आपण म्हणतो की आज आपण जे आहे ना, पुढच्या 6 महिन्यामध्ये आपलं आयुष्य बदललेलं असतं. ओके. थोडासा वेळ द्या. थोडासा वेळ द्या. तुम्ही आर्थिकतेच्या त्या सगळ्या गोष्टींमधून म्हणूया किंवा आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये अधिक जास्त पुढे निघून जातो आणि एका वर्षानंतर तर विचारूच नका. आजच्या 12 महिन्याचे जे सदस्य आहेत, त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललेलं आहे. सगळे सदस्य असंच सांगतात. मी तर इथेच बसलेली आहे. तुम्ही येता, जाता. पण आपलं मात्र असं आहे, की आपला परिवार आहे ना, रोज सकाळी भेटतो, मेडिटेशनला भेटतो. मध्ये-मध्ये आपण सेशन घेतो. सगळेजण एकमेकांना भेटत असतात आणि शेअर करतात विशेष. आता कालच्या सेशनमध्ये नयनानी त्यांनी शेअरिंग केलं ना, ते अगदी मागच्या वर्षीचे सदस्य 8वे 9वे ग्रँड मास्टर्स. पण त्यांनी शेअर केलं ना, तर असे सगळे 6वी ग्रँड मास्टर 2 वर्षापूर्वीचे. तर त्यांनी जे शेअरिंग केलं तुमच्या लक्षात येते, तर आयुष्य बदलतं आणि ऊर्जा तुम्हाला, मला, आपल्या कोणाला सोडत नाही. आपण थोडंसं मागे-पुढे होतो, मेडिटेशन सोडतो, पण ऊर्जा आपल्याला पुन्हा आठवण करून देते, "ये, चल, तुला मेडिटेशनची गरज आहे." आणि खूप प्रेम मिळतं. जणू काही आपल्यावर आपणच सगळे लाडके आहोत. भरभरून प्रेमाचा वर्षाव होतो. कौतुकच काय अश्विनी, भरभरून प्रेम आणि कौतुकाचा वर्षाव होणार. बघा. थँक्यू मॅम. हां. तरी मी तुम्हाला आता दोघीच जणी तुम्ही बोलून राहिल्या सध्या म्हणून विचारते, यावेळेसच्या दिवाळीची तयारी कशी झाली तुमची? दरवर्षीपेक्षा यावर्षीच्या दिवाळीच्या तयारीमध्ये काय फरक वाटला? छान झाली. खूप काम केलं. खूप काम खूप. केलं. नाहीतर आणि पहिलं थकवा खूप जाणवला थकायचं. नाही. उत्साह पण आहे खूप सगळ्याच बाबतीत आणि आज मला एक एक जण म्हणली, की तुम्ही खूप छान दिसताय आणि तुमचं वय कमी वाटतंय. म्हणजे तर मला तुमची म्हणजे आठवण झाली. तुम्ही म्हणल्या होत्या ना, काहीतरी फरक जाणवतो. हे तर मला तुमची आठवण झाली आज मग. आज तुम्ही आहात त्यापेक्षा लहान दिसणारच. काळजी हो, करू नका. हं, हो. म्हणल्या हं. त्या, तुम्ही लहान दिसताय आता, तुमचं वय कमी दिसतंय म्हणल्या. अशी कॉम्प्लिमेंट मिळाल्यानंतर प्रत्येकाला आवडतं आणि खूप सुंदर. आनंदी आनंद सर्वीकडे. आहे ना? हां. ऊर्जावान आहोत याचा अर्थ. एवढं काम करूनही थकून नाही जाऊन राहिलो. दरवर्षी हे एवढं काम केलं की थकवा यायचा. आणि तेच ना, मला आज सोमवार आहे. मी आणखीन उपास नाही सोडला. सकाळपासून काही नाही. फक्त राजगिऱ्याचा एक लाडू खाल्ला, तरी त्या म्हणल्या, "आम्ही 2 वेळा जेवण करून बघा कसे दिसतोय आणि तुम्ही किती छान दिसताय." आणि काही नाही खाऊन. हेच देते ऊर्जा. कळलं? हेच देते ऊर्जा. म्हणूनच ते साधू संत महात्मे एवढे छान टवटवीत एवढे वर्षही जगतात. जर आयुष्यमान वाढवायचं असेल तर नक्कीच मेडिटेशन करा. हं. छान. थँक दोघींनाही. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक थँक्यू मॅम. यू. धन्यवाद मॅडम. आत्मा नमस्ते.